साऊंड विशाल. बस ना, तू आता मी आलो तर तुझा बस ना. अविनाश ठाकवल. कुठला घेऊ? अविनाश ठाकवल या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आता मयूरला खेळायला का साऊंड द्या व्यवस्थित. छान आहे. मयूरला आवाज ना. मयूर कटे ना. हा, मयूर कटे. प्लीज मयूर कटे. मयूर कटे. उद्या टायमात 9ला मॅच झाली पाहिजे. तुम्हाला नाही बोलत, उद्याचा 9ची मॅच 9ला झाली पाहिजे. बस तर आपल्या मॅच होती. अरे यार, आता ज्या मॅचेत ना त्यांचे एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या सांगा. संकेत आहे ना घरात? संकेत प्रकाश स्कोरिंगला या. स्कोरिंगला कोण येतोय? बस ना एक मिनिट माझा म्हणून बस रे. बॉल बॅक देतो. अजिंठा बसेल. आपण बॅक अजिंठा लिहायला बस नाही. स्कोर बोलव ना लोक. हे म्हणून का जरा बस लिहायला. संकेत जरा स्कोरला या ना बस. अरे एक मिनिट बस. सौरभ मी पण एक मिनिट बस. जेवलो ना जेवायला तेजस बसतो जमेल ना. मी शिकलोच नाही का स्कोरिंग ना. नाही काय ते शेअर स्कोरिंगला जमतोय रे. स्कोरिंगला तर अजय अधिकारी. रोशन तू ये ना स्कोरिंगला. ये. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. स्कोर सांगायचा मी बाहेर जातोय ना. अरे बस काय नाही होणार, इथे सगळे स्कोर लिहिते ते. बस तमाम क्रिकेट रसिकांना शिवगर्जना क्रांती क्रिकेट असोसिएशन माध्यमातून या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे लास्ट मॅनेजर कोणाचे आहे? दीपक भाई कालोके, ग्रामपंचायत दैवली कोट उपसरपंच यांच्या वतीने मी स्वागत करतो. आर्या 11 विरुद्ध भाई 11. पण बॅट्समॅन प्रतिनिधी योगेश मोरे बॅटिंग आहे. अल्पेश महाडिक असे हे 2 खंबीर फलंदाज आर्या कंट्रक्शन यांच्या माध्यमातून गेलेले आहे. पूर्ण लक्ष ठेवा. योगेश ना बॉलर पण सोड डिलिव्हरी. या ठिकाणी पाहूया थोडासा चमत्कार घडतोय. विकेट जातो या ठिकाणी.
पहिल्या बॉल्स मध्ये पहिला विकेट गेलेला आहे. तू लिहतोस स्कोरिंग आमचीच मॅच चालू आहे असं मॅच स्कोरिंग तर लिहू ना मी लिहित नाही कशाला पाहिजे आता लिहिला नाही मी नाही तर परत अल्पेश तंबू मध्ये परतला भाई 11 कडून गोलंदाज आहे तो योगेश. अल्पेश स्ट्राईकला कोण आहे? पांडुरंग अडकले पांडुरंग अडकले. मनफान पांडुरंग पाहूया पुन्हा एकदा मैदानामध्ये नेतोय. योगेश तयार राईटा पडतोय की थांबायला पार करतोय. चेंडू मात्र टाकतोय. ज्या ठिकाणी चेंडू टाकायचा होता तो ठिकाण आहे पॉइंटचं. पॉइंट मध्ये चेंडू फेकला गेला. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती 1. असलं दुसरा एक आहे कॅटलॉग असं फाड शांत पद्धतीचा खेळ मैदानामध्ये. वातावरण एकदम हवेशीर. धावसंख्येमध्ये बदल होते. पांडुरंग आहे अल्पस्तंभमध्ये परतल्यानंतर साथीदार त्यांचा आहे. दुसरा कोण योगेश आणि कोण योगेश पांडुरंग नाही बॉलच नाही. पुन्हा एकदा पंचांकडे जावं लागेल. पंचाने त्या ठिकाणी हा वाईट दिलेला आहे. बॉलच नाही बाबा. योगेश बॉल बॅटमन्स आहे का? धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होती वाईट बॉल 3च्या घरामध्ये. योगेश पुन्हा एकदा राईट होतो विकेट. माना करणार आहे तो योगेशसाठी. योगेश पाहणी केली थोडीशी हवेमध्ये. हवेचं वातावरण चाललंय. शांत पद्धतीचं भाई 11 विरुद्ध आणि या कॉन्ट्रॅक्शन याच्यामध्ये होणारा सामना. हा जो एवढेच गोलंदाज आहे हा गोलंदाजी करताना जसा भुकेलेला शेर आहे भुकेलेला टायगर आहे कुठे विकेट घेतलं याच्यासाठी धावत आहे. पुन्हा अपील होते. पाहूया बटाट्याचा चेंडू चारी साईडला या शिवगर्जना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आयोजित केली होती. युट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहण्यासाठी केवळ धावा घेता येतात. समजेल एकदा लिहूनच का समजतं. मी आहे ना घाबरू नकोस फक्त स्कोरिंग लक्ष ठेव. योगेश पेंटर म्हणावं नाही आहे मार्चा परंतु योगेश आहे. पुन्हा चेंडू झोपून दिला. चेंडू जाण्याची दिशा आहे ती मीटिंग घ्यायची नाही. प्लीज टीम मीटिंग लावायची नसते परंतु जर कर्णधार बोलू शकत नाही की कुठला बॉलच कटे काढायचा तर थोडस बोलावंच लागतो. धावसंख्या 9च्या घरामध्ये पोहोचली. 1 अंकी धावसंख्या आहे. पांडुरंगची बॅटिंग पाहिली होती. शिरवली संघ होता समोर रोहन 11 आणि हा पांडुरंग त्या संघातून खेळत होता. अतिशय जबरदस्त खेळत होता. नाही बॉलच नाही. अक्षय झोंडू पालकर असं मला वाटतं हा गोलंदाज आहे. वनडाऊनला काढलेला आहे. 4 गोलंदाज आहे. अविनाश गोलंदाज आहे. अशा प्रकारे घाटी गोलंदाज आहेत आणि या 11 कडे आणि या कंस्ट्रक्शन मध्ये अक्षय गोलंदाज आहे. हवेचा पहाड चाललेला आहे. चेंडू कसं खेळायचं कुठे खेळायचं. जर एवढेच कार्पेस्ट्रोक खेळलं पांडुरंग कार्पेस्ट्रोक खेळला तर हवा गेल्यानंतर मग बॉलरचा समाचार घेता येतो. असं क्रिकेटच्या दुनियामध्ये म्हटलं जातं. हवा आहे हवेला तुम्ही रोखू शकत नाही. कसं फटके मारायचे हे ठरवायचे असतात. पाहणी केली. चेंडू पाठवून दिलेला 1 दिशेला थोडीशी
दुसरं षटक चाललंय, स्टबल करायचं आहे, खेळ चालू ठेवायचा आहे. पुन्हा पाहूया, काऊ कॉर्नर सोडून चेंडू फटकवतो, हवेमध्ये आहे. पण मगाशीच कान मंत्र दिला होता की हवा चाललेली आहे, हवेमध्ये चेंडू उचलला जातो, कार्पेस्टॉक खेळायचे असतात त्याच्या क्षणामध्ये. भावेश कुठला? भावेश भोसलेकर चाललेला आहे. दैवली कालभैरवीचा हा भावेश. हवा चाललेली आहे, हवेमध्ये जर असे फटके मारायला गेलं तर रॉंग करू शकतात. धावसंख्या आहे त्या ठिकाणी 13. पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जात आहे अक्षय. चेंडूला थोडस ओलांडूला गेला तो मी या ठिकाणी होते. शाबास शाबास असे विकेट किपर करून या अक्षयला शाबास. किती प्रेम आहे ह्या भावेच्या बॅटवर, बॅटला हातामध्ये घेऊन फिरवत आहे. काय विचार करणार, परंतु नाही या ठिकाणी अक्षय आहे. अक्षय हा जळावून होतो म्हणजे दैवली कोणचा गोलंदाज आज आर्या कंटक्षने विकेट घेतलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉसच्या वायाचा चेंडू थोडंसं पंचांकडे जावं लागेल. पंचाने कुठलीही अपील केलेली नाही त्या ठिकाणी. 4 चेंडू टाकलेले आहेत, 13 धावसंख्या झालेली आहे. दुसरं ओव्हर ना, योगेशने पहिलं ओव्हर टाकलं होतं, दुसरं ओव्हर टाकलं ते अक्षय. बॉलिंग अक्षय अशी दोन्ही आपल्या बॉलरचा शाबासकी देत असताना विजेंद्र गाडे यांच्याकडून कर्णधार राजेंद्र गाडे नाणेफेक केली असताना ताश हरले. परंतु मात्र काय करामती करते, एक पॉईंट मध्ये फिल्डर लावलाय. वा बाय बाय. पुन्हा एकदा पंचांकडे जावं लागेल. पंचाने आपले हात पकडले. धावसंख्या होती 14च्या घरामध्ये 14. धावसंख्या 14, मोठी धावसंख्या नाहीये. 22 आहे. येणारा गोलंदाज पुन्हा हातामध्ये चेंडू घेतोय. चेंडूला विचारतोय. इंग्लंडला खूप खेळ चालू झाला आज भारतामध्ये, तैमान घेतलेला आहे. पुन्हा पाहणी केली, चेंडूला फेकून टाकलेला आहे. पाहूया कॅच होते का. मिड विकेट मध्ये उडाली होती. हवा आहे, मगाशीच कान मंत्र दिला होता की असे स्ट्रोक खेळणं रॉंग आहे, खेळणं चुकीचं आहे, कार्पेटच्या साह्यानं खेळावं लागेल. कोण परत पांडुरंग पलटला पुन्हा नाही, पांडुरंग तंबत परतला. नाव काय प्रवीण ना दादा, प्रवीण आहे. प्रवीण काजल संघातून गोलंदाज आहे. आज मात्र बॅटिंगच्या स्वरूपामध्ये जातोय. शेवटचं चेंडू येणं कार्पेट साह्याने खेळलं पाहिजे. एक दोन दुहेरी एकेरी ही गंमत. पाच किलोमीटर रनिंग करायची तर क्रिकेटमध्ये यश प्राप्त होतं. तिसरा गोलंदाज पाहूया कोण करतोय. टीम मीटिंग तर घेतली जाते, परंतु मात्र त्या ठिकाणी गोलंदाज आलाय तो ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे असा गोलंदाज. योगेश योगेशने गोलंदाजी केली, अक्षयने केली. योगेश आहे पुन्हा गोलंदाजीसाठी. योगेश काय करतोय, काय चमत्कार दाखवतोय. बॅटिंग पॉवर घेतलेला आहे प्रवीणनी. बॅटिंग पॉवर घेतलेला आहे. थोडस परिवर्तन करतो. तिसरा ओव्हर चाललेला आहे. धावसंख्या 18 आहे. पॉवर
डीप मिड विकेटला लावावं लागतं, लेग ऑनला लावावं लागतं, मिड ऑनला लावावं लागतं, एक काऊ कॉर्नर, पॉइंट आणि मिड ऑफ असे षटरक्षण लावायचे असतात. हवेचा पहार लागलेला आहे, हवा सुटलेली आहे चारी साईडला. निसर्गाने दिलेली ही खूप सुंदर एसी पुन्हा मैदानामध्ये एवढेशी या ठिकाणी आहे. गोलंदाज तिसरा गोलंदाजी करण्यासाठी आलाय. धावसंख्या चालली ती झुकू 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 आगे ना गाडी. बाई 11 विरुद्ध आणि कॉन्ट्रॅक्शन. स्वागत केलं चेंडूचं. चेंडू डीप मिड विकेटच्या दरम्यान एक धाव सोडली. कसं तरी कतर से दर्या बनता है, थेंबे थेंबे तले साचे. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्येमध्ये 19च्या घरामध्ये मोसम कसा आहे त्याच्यावर मी तुम्हाला सल्ला दिला की उचलून जर मारला तर विकेट जाऊ शकतो. स्वागत केला पॉईंटमध्ये खेळण्याचा. एक धाव कतर से दर्या बनता है, थेंबे थेंबे तले साचे आपण म्हटलं जातं ना, तशा प्रकारे भावेश नवीन ही मैदानामध्ये जोडी. सुंदर स्टेज बांधलं गेलं. या ठिकाणी विशाल कारेकर डेकोरेटर त्यांच्या साह्याने आजचं जे अध्यक्षाचं पद आहे ते डीके जिमचे मालक विकेट माला गेला. पाहूया चेंडू जातो. चेंडूची जी सीमा जाण्याची आहे ती लेग ऑनच्या 1 2 3 4 धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 24च्या घरामध्ये 24. याच्यानंतर होणारी सर मॅच सांगा. एवढेच गोलंदाज आहे. 6 प्रकारे 6 गोलंदाज 6 चेंडू टाकतो. आज अनमोल मित्रमंडळामधून नाही खेळायचं म्हटलं, अरे कंट्रॅक्शन मधून खेळायचं. बोली केलेली असते अशा खेळाडूंना. सकाळी व्यायाम करणं असे ठरवलं आणि पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू केलेला आहे. पाहूया काय होत आहे. कान मंत्र दिलेला मात्र वाया जात नाहीये. त्या ठिकाणी थोडं स्टबल करावं लागेल. जे चेंडू गेलेला आहे काऊ कॉर्नर सोडून गेलेला आहे त्या ठिकाणी मात्र धावसंख्या होते ती बदल होते. धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती 23च्या घरामध्ये जाईल. धावसंख्या 27च्या घरामध्ये बुकेलेला शहर टायगर स्वागत केलं. चेंडू मात्र बॉलमध्ये चालतो. एक धाव घेता येईल. मगाशी सांगितलं कतर से दर्या बनता, थेंबे थेंबे तले साचे. एक धाव घेऊन चालू शकतो. धावसंख्या होते ती 28च्या घरामध्ये. योगेश पलकर दूध उचलेला टावेल आणि पिपी पिटाई केलेला बॉलर सेम मार्केटला बाजारामध्ये विकला जातो. दूध धुतलेला टावेल आणि पिपी पिटाई केलेला बॉलर्स हा सेम मार्केटला बाजारामध्ये विकला जातो. त्याच्यामध्ये आपली पिटाई होऊन देतं कामा नाही आहे. थोडंसं परिवर्तन केलं. डीप मिड विकेट्सला खेळाडूला शॉर्ट लेगला बोलवलेला आहे. थोडंसं परिवर्तन का करतोय. या साईडला एका साईडला काय धोनी प्रकारे षडयंत्र रचलेलं आहे आणि धोनी आवाज त्या ठिकाणी पोहोचत असेल. राईट ऑफ द विकेट आपला आपलावर पूर्ण करण्यासाठी तयार. आपलं काम केलं. आपल्या साथीदाराला सांगितलं जय हिंद सर. विकेट दिला या ठिकाणी. प्रवीण तंबूमध्ये परतला. धावसंख्या 28 असताना बाई 11 बॅट मस्त. बॅटिंगचं नाव अक्षय ना. अक्षय का अक्षय अडखळाला पाठवलेला आहे. अक्षय धावसंख्या आहे 28च्या घरामध्ये. प्रवीण तंबूमध्ये परतला. बाई बॉलर्स अविनाश हा नन्ना मुन्ना राही हो देश का सिपाही हो. जय हिंद जय हिंद जय हिंद सर. या ठिकाणी मध्ये छोटीशी मूर्ती परंतु कीर्ती महान आहे या गोलंदाजाची ज्याचं नाव आहे अविनाश कालोखे.
बॅटमन्स आहे तो अक्षय आहे, गोलंदाज आहे तो अविनाश. काय किती नाश करतो या ठिकाणी. धावसंख्या 28 आहे. 14 ओव्हर आहे. कोणी स्ट्राईकला पाहणी केली चेंडूची हवेमध्ये आणि हा मात्र पंचांकडे जावं लागेल. पंच त्या ठिकाणी काय निर्णय देते आणि हा पानपराग षटकार मारलं. षटकार पहिला पानपराग मसालेदार षटकार खावं लागलं. कोणी मारला भावेशने मारला. भावेशने स्टबल केलं, विचार केलं, दिलं टिप मिड विकेटच्या दरम्यान फेकून. पुन्हा पाहिलं अविनाशने. नाही एक धाव द्यायची. दुसऱ्या धावेसाठी पाहूया काय होत आहे. विकेट मिळतोय का. परंतु मात्र या ठिकाणी थोडीशी मिस्टेक होत असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. असं धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 35 35च्या घरामध्ये. किती ओव्हर चालू आहे. 4था ओव्हर चालू आहे. योगेशने अविनाशने 2 चेंडू फेकलेले आहेत. किती रन झाले. हसरा चेहरा सुभाष काळोखे या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी स्वागत करतो. पॉईंटमध्ये खेळण्याचा इरादा. चेंडू जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. एक धाव घेतली. दुहेरी धाव तर मिळणार होते. एक्स्ट्रा कव्हर म्हटल्यानंतर दुहेरी धाव मिळते का. परंतु नाहीये. या ठिकाणी थांबावं लागेल. 2 धावा. हाती गाडी संकटात जाईल. असं नाही करायचं. जास्त गाडी स्पीड मध्ये मारायची नाही. गाडी पलवायची. परंतु हवे जर असेल तर खेळण्यातून पलवायची नाही. तर धावसंख्या होते ती 37च्या घरामध्ये. चेंडू किती झाले. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर एक धाव मिळते. 38 धावसंख्या या ठिकाणी. आमच्या मैदानाच्या बाहेर एक आईस्क्रीम वाले काका आहेत. आपल्या व्यवसायानिमित्त आलेले आहेत. उद्या पण याचं आईस्क्रीम विक्री करणारे मेला आज आहे. दीपकजींच्या मार्गदर्शनाखाली, दीपकजींच्या अध्यक्षपदाखाली 38 धावसंख्या. बॉलिंग अविनाश गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा जादू नगरीशा आहे. जादू चेंडूला विचारतो लागले नाही ना तुला. नाही या ठिकाणी अविनाश. भावेश भावेश अविनाश पाहूया या ठिकाणी. एक जसं क्रॉस नाही होत. नाव पण अविनाश आहे. बॅटमन्सी अविनाश आहे. गोलंदाजी अविनाश आहे. अविनाश कालभरम टायबोलीचा माही रिटर आहे. धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती 38च्या घरामध्ये. स्वागत केला. एरोप्लेन स्ट्रोक खेळला गेला. तिला फटका मारून स्कोर करतोय मात्र. थोडस पाणी म्हणून पाठवलेलं आहे. कान मंत्र दिला जातो. गुरु मंत्र दिला जातो. अविनाश त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला आहे. तो अविनाशलाच बॅटिंग करायची असते. रूल्स असतात, नियम असतात या ठिकाणी. धावसंख्या होते ती बाई बॉलर्स रोशन पालकरला गोलंदाजीसाठी काढलेला आहे. आहेत ना या ठिकाणी. रोशन पालकरला काढलेला आहे. गोलंदाज मात्र युवा आहे. हसता चेहरा आहे. उगवता तारा आहे. उगवता सितारा आहे. 40 साईडला भरगच्च स्टेडियम वर वडापाव सेंटर लागलेलं या ठिकाणी. आज मेला आहे. आज कुठला सण नाही. परंतु मात्र दीपक कालोखेंच्या मार्गदर्शनाखाली ही मॅच पाहूया. काय मंत्र काय दिलेलं आहे. अविनाश स्ट्राईकला आहे.
स्ट्राईकला आहे ना अविनाश? स्ट्राईकला कोण? अक्षय आहे स्ट्राईकला, नाव स्ट्राईकला आहे. गोलंदाजाला मात्र हा रोशन आहे. रोशन महान आम्हाला आहे, रोशन पालकर आहे. धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 44. स्टबल केलं चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेटच्या दरम्यान. हातवारे तंबूत परतला. धावसंख्या आहे ती 44 असताना अक्षय तंबूत परतलेला आहे. जर तू पुढे आलास तर येणारा बॅट्समन आउट होते. नियम आहे, रूल्स आहेत. आपलं संरक्षण लावायचं आहे गुप्त जागेवर, कारण का एवढा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा बाई बॉलर बॅट्समन दिनेश गणेश शिंदेला बोलवलं गेलंय. गणेश शिंदे आहे, गणेश आहे. गणेश आहे ना स्ट्राईक लावी आहे गोलंदाज. पुन्हा एकदा फटकला जातो चेंडू. पंचांकडे जावं लागेल. प्लीज इथून गायडन्स देऊ नका. 2 रन. पंच धावा किती? 2. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 46च्या घरामध्ये गणेश अविनाश स्ट्राईकला आहे. गोलंदाज मात्र युवा आहे, रोशन आहे. गोलंदाजीचा भार सांभाळतोय आणि या कंटेक्शन मधून रोशन हातामध्ये चेंडूला घेतलेला आहे. राईट अर्धा विकेट मारा करण्यासाठी तयार. स्वागत केलं. हवेमध्ये चेंडू उचलला आणि हा पंचाने अविनाश तंबूरमध्ये परतला. गणेश स्ट्राईकला होता. क्रिकेटच्या दुनियेमध्ये होता असं मोठी काही नाही गोष्ट होत असतं क्रिकेटमध्ये. नाही बॅट्समन सुहास, या सुहासची कहाणी सांगायचं तर विराट कोहलीचा फॅन आहे, मित्र आहे, चाहता आहे. त्यामुळे आज मात्र या ठिकाणी बॅटिंग कशी करतोय तो. विशाल डेकोरेशन साऊंड सर्व्हिस शेवटचा ओव्हर घेऊन येणारा रोशन, सुहास, गणेश असे हे 2 बॅट्समन. धावसंख्या या ठिकाणी सांगलेली आहे 46च्या घरामध्ये 46. चेंडू टाकतोय हवामध्ये. थोडस पंचांकडे जावं लागेल. पंचाने वाईटचा इशारा केलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होती 47च्या घरामध्ये. झुकू मग अशी चालली होती. आता मात्र त्या ठिकाणी नाही आहे. आता भाग्य साथ देतो या बहादुरांना. भाग्य विधाता सचिन सातवे यांच्याकडून सुहाससाठी 200 रुपयाचं इनाम आलेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र षटकार 200 रुपये काढायचा नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं पैसे आलेले सोडायचे नाहीये. तुकाराम महाराजांनी सांगितलेले पैसे आलेले सोडायचे नाही. षटकार मारलेला आहे. 200 रुपये झाले. सचिन सातवे हस्ता चेहरा बसलेला या ठिकाणी
अजून पुन्हा शंकर माझा 200 मिळणार. एटीएम आहे, आयडीबी बँक आहे, काही काळजी करायची नाही. 53 धावसंख्या. सुहास म्हटलं होतं कसा गायडन्स कसा खेळतो, पुन्हा हिट करण्याचा इरादा. डीप मिड विकेटच्या दरम्यान चेंडू पडतोय. शॉट पाहूया काय होतंय काय नाही. आणि या ठिकाणी गोल्स. एक धाव दिलीत का? धावसंख्या होते ती 54च्या दरम्यान. सुभाष भाई सचिन सत्वे उणेगाव हा असला चेहरा बसलेला आहे. हा षटकार मारला 500 रुपये. बॅटमॅन गणेश नाव सांग नाव काय अल्पेश अथर्व अधिकारीला बोलवलेला आहे. धावसंख्या तर भरपूर झालेल्या 5 ओव्हर्स मध्ये 53 धाव झालेले आहेत. लाखचा चेंडू आहे सुहास. पुन्हा पाहिलं हवेमध्ये खेळण्याचा इरादा. या ठिकाणी
सुमितला कोर्स चेस करण्यासाठी पाठवलेला आहे. हा सुमित पूर्णपणे चुकून होतो या ठिकाणी. पहिल्या हवेमध्ये आहे चेंडू, काय होतंय पाहूया. बडी मछली फस गई जाल में. सुमित तोमर परतला. 0 धाव संख्या असताना पहिला देव असा घालायला लागला. मोठी शिकार मिळाली. शिकार मिळण्याचा जो शिकार आहे तो कॉर्नरच्या दरम्यान शिकार मिळाली गेली. 0 अविनाशला पहिला विकेट मिळाला. पहिल्या बॉलमध्ये मिळाला, दुसऱ्या बॉलमध्ये मिळाला. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा इरादा. पाहूया पंचांकडे जावं लागेल आणि 0 धाव संख्या असताना आर्य कंस्ट्रक्शनची ही भूमिका मात्र त्या ठिकाणी समीर चरथळे आणि अविनाश काळोखे आहे. पुन्हा कुणाला 2 चेंडू झालेले आहेत. दोन्ही झिरोवर गेलेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. समीर अविनाश कार्तिक सायाने खेळला पाहिजे. 54 धावा आहेत. विकेट गेलेल्या ठिकाणी 1-2 झोन मध्ये टाकले तरी चालू शकतात, असं काही नाही आहे. अभि आहे, औषध टाकलेलं जातं त्याच्या पाण्यात. हॅट्रिक चान्स आहे अविनाशसाठी. स्वागत केला, पाहणी केली चेंडूची. हवेमध्ये चेंडू आहे आणि हा पान पराग लगाया भाई. बमची की बम्बन सिक्सर. हवेमध्ये हवा चाललेली आहे, कुठल्या साईडला हे माहिती नाही आहे. पुन्हा एकदा स्वागत केलं. पंचांकडे जावं लागेल. पंचांनी वाईट दिलेली. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 7च्या घरामध्ये. शांत पद्धतीचं 2 मात्र विकेट गेलेले सुमित आणि विजेंद्र. अवी आणि सगळ्यांच्या जोरावर खांद्यावर मोठी जबाबदारी. अविनाश आपला अपुरं पूर्ण करतोय. पाहूया हवेमध्ये पटकवतोय. पाहूया, हा मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या दिशेने. लावला भाई भाई, वा वा. ₹1 चिंग मारे. समीर अविनाश तू आमचा शिंग. विश्वास विशाल माझ्याकडे पाहायचा, नंतर बघायचा. ₹1 चिंगम तूच हवी आमचा शिंगम. काय करतोस वागाने, मला शक्कर वागाने. पुन्हा एकदा पाहून दिलं आणि हा मात्र या ठिकाणी विकेट मिळतोय. जो आहे तो विकेट 17 मिळालं.
चंद्र चाललेले खूप कर्णधार आहे. एक आर्या कंडक्शनचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे या ठिकाणी. धावसंख्या 13 वर असताना 3 खेळाडू पंपत परतलेले आहेत. अविनाशने गोलंदाजी केली. गोलंदाजी भार सांभाळतो तर गणेश. अविनाश गोलंदाज गणेश वरती हात करा ना जरा. तुम्ही गणेश असाल तर. गणेश आहे गोलंदाज. तुला टीचर नाही तू नको येऊ. गणेश आहे या ठिकाणी. पाहूया अर्ध विकेट टाकतोय का राऊंड विकेट टाकतोय. सुहास करकरे थोडस काहीतरी गायडन्स करताना मात्र सुहास करकरे बोलवलेला आहे. मिड विकेटचा खेळाडू बोलवलेला आहे. पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलंय. मध्ये बोलवलेलं आहे. काय नेमकं घडणार. शिकार सापडणार का. हा मगर भुकेलेला आहे समीर. पाहूया काय करतोय कशा प्रकारे. मात्र पाणी करतोय. ज्याला पॉईंट मध्ये खेळायचं होतं. काय वा षडयंत्र आहे सुहास करकरेचं. समीरला माहिती होतं. सुहासला बोलवलेलं आहे. राजेंद्रला बोलवलेलं आहे. धावसंख्येमध्ये बदल होता. धावसंख्या होती 14च्या घरामध्ये. झुकझुकू आगीनं गाडी चाललेली आहे. शांत पद्धतीचा खेळ चाललेला आहे. राऊंड विकेट गणेश. समीरसाठी कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. मात्र बॅटफुटवर चेंडू घेतला होता. गणेश पुन्हा आपल्या शरीराला वलन देतोय. धावसंख्या 14च्या घरामध्ये असताना खेळाडू तंबूमध्ये परतले ते केवळ 3. पाणी केली पॉईंट मध्ये. सुहास स्वतः आलेला आहे धावा रोखण्यासाठी. गणेशला सांगत मी पॉईंटला राहतो कारण हा जो फलंदाज आहे त्याचं नाव समीर चरफळे आणि राजेंद्र गाडे. हे 2 फलंदाज मात्र काय करतील भरोसा नाही आहे. धावसंख्या 14 चाललेली आहे. दुसरा ओव्हर चाललेला आहे. शिकारीच्या शोधामध्ये जशी नवी लवरी आपल्या नाकातली नथ पाहत असते तशा प्रकारे गणेश मात्र विकेट शोधण्यासाठी तयार. पाहिलं हवेमध्ये कॅच होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी मात्र खंबा फलंदाज कशाची असू द्या. गणेश एकदम राऊंड विकेट मारा करतोय. हंपरला पार करतोय. चेंडू टाकतोय थोडसा परंतु मात्र त्या ठिकाणी समीरने आपली सरळ बॅट हातामध्ये घेतली. किती हा प्रेमल बॅटमॅन किती आपल्या बॅटवर प्रेम करतो. हातामध्ये घेतली बॅटला कुशीर घेतला आणि खेळण्यासाठी तयार होते. पुन्हा एकदा गणेश पुन्हा एकदा तसंच गोलंदाजी मार्फत आपली खाली मान घेतलेली आहे. 5वा चेंडू 6वा चेंडू टाकणार आहे. ओव्हर समाप्त करणार आहे. हवेमध्ये पाणी केली त्या ठिकाणी मात्र पाहूया बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 स्कोर बाउंड्री. धावसंख्या झालेली आहे. पिंट्या म्हणून सुजात हा बॅटमॅन आहे युवा आहे. 19 धावसंख्या झालेली आहे. ओव्हर संपलेलं आहे. दुसरं 12 चेंडू मध्ये 19 धावा पटकवलेले आहेत. 53 सामोरं जात असताना 54 ची गरज आहे. काय रणनीती अर्थात थोडा वेळच मिटिंग लावायची असते. चेंडू कुणाच्या हातामध्ये द्यायचा कर्णधाराने ठरवायचा असतो. पुन्हा सूर्य दादा थांबणार नाही आहे. 2022 आहे. थांबण्याचा विचार नाही त्याचं. प्लीज वेळ अपुरा आहे आपल्याकडे. पाहूया कुणाच्या हातामध्ये पांडुरंगच्या हातामध्ये गोलंदाजी एवढ्या मोरेच्या हातामध्ये गोलंदाजी दिलेली आहे. एवढे मोरे कुठला
साई कोणचा थोडस परिवर्तन करता येईल. जो लेट आमचा खेळाडू आहे त्याला थोडासा इशारा केला, काय प्लॅनिंग बनवतो राईट ऑन द विकेट मारा करतोय. कार्तिक सायाने खेळला गेला तर योगेश मोरेन स्वतः चेंडू घेतला हातामध्ये, सलाम केला चेंडूला, धाव मिळालेली नाही आहे. त्या ठिकाणी भुकेला सेट सुरू आहे, कुठे शिकार मिळते का, कुठल्या डीप मिड विकेटला पाहायचं, लेग ऑनला पाहायचं. काऊ कॉर्नर आहेत, असे खुले क्षेत्र आहेत, फटकू देऊ शकता हवेमध्ये, हवा कमी आहे, चेंडू उचलायला पाहिजे, मारायला पाहिजे आता मात्र या ठिकाणी. परंतु मात्र शांत पद्धतीचा खेळ समीर त्या ठिकाणी गायडन्स करत आहे. धावसंख्या मात्र होती 19च्या घरामध्ये 2 ओट टाकण्यामध्ये तयार योगेश मोरे. पुन्हा एकदा भाई संघाचा प्रतिनिधी करत असताना, खेळण्यासाठी तयार होत असताना पुन्हा एकदा कार्तिकच्या साहाय्याने चेंडू डीप मिड विकेटच्या दरम्यान खेळाडू येथे चेंडू उचलतोय. योगेश मोरेन सल्ला दिला आपल्या खेळाडूला, आपल्या साथीदाराला योगेशची पाठ टोपणली घेतलीस, शाबाश योगेश, शाबाश योगेश. धावसंख्या होती 20. शांत पद्धतीचा खेळ आहे, मोठी धावसंख्या नाही आहे. थोडस युवराज सिंगचं रूप धारण करावं लागेल, योगेश पेंटरचं रूप धारण करावं लागेल, किंवा सुहास करकरेचं रूप धारण करावं लागेल. नाही, या ठिकाणी मात्र पंचांकडे जावं लागेल आणि पंचांनी मात्र त्या ठिकाणी आम्हाला सिग्नल दिला. मोठा विकेट करत नाही. योगेशच्या गोलंदाजीवर अविनाश समीर मैत्रीपूर्वक सामना खेळला जाणार असताना अक्षय पालकरला बोलवलं गेलेलं आहे. अक्षय पालकर आलेला आहे या ठिकाणी. मात्र ज्या ठिकाणी धावसंख्या 20 आहे, विकेट गेले. चौथा चेंडू राखेल, 5वा चेंडू टाकण्यासाठी योगेश मोरे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, साह्याने चेंडू टाकतोय. दीपक डिकेजिमच्या साईडने चेंडू टाकत असताना चेंडूला मात्र ज्या साईडला पाठवता होता त्या साईडला लेग ऑनला पाठवलेला आहे. पाहूया धावा किती मिळते. धावा मिळाला 4च्या घरामध्ये, चौका 4 धावा मिळाल्या. हसरा चेहरा अक्षय सुरज. प्रयत्न अति परमेश्वर, प्रयत्न केल्याने काही मिळतो, प्रयत्न करायचे असतात. मैदानाच्या बाहेर डीके जिमचे मालक या ठिकाणी मॅच पाहतात. आज अध्यक्ष पद आपला खांद्यावर घेतलेला आहे. केवळ धावसंख्या आहे ती 24 आणि या कंट्रक्शनची. पुन्हा एकदा पाहिलं गेलं झोन मध्ये खेळलं झाले की ऑनच्या दरम्यानच चेंडू फटकवला जातोय. एकेरी धाव एवढी धाव घेऊन प्रयत्न करणार आहे. 3री धाव मात्र त्या ठिकाणी मिळत नाही. धावसंख्या होते 26च्या घरामध्ये 54ला 26 किती पाहिजे, किती काढायला लागतील, काढ फक्त 28 पाहिजे. तिसरा ओव्हर संपला काय? हो संपला. तिसरं षटक संपलेलं आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा पाहिजे? 12 चेंडू मध्ये 28 धावा. दोन संघांनी याची खबरदारी घ्यायची, नोट घ्यायची आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय का? बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. सुमित 0वर, विजेंद्र 0वर, समीर मात्र खेळलेला आहे, अविनाश खेळलेला आहे, राजेंद्र मात्र कर्णधाराचं भार सांभाळलेलं नाही आहे. या ठिकाणी हिरवळ असं युट्यूबच्या माध्यमातून शिंदे परिवार, शिंदे बंधू मॅच आपल्याला दाखवत असतील. रोहित सत्वे गायडन्स करत असताना काहीतरी युट्यूबच्या माध्यमातून हसरा चेहरा समीर, शिंदे बंधू, निलेश शिंदे ज्याच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर सूर्यासारखे तेजस्वी आणि चंद्रासारखे शीतल असे हे निलेश शिंदे. थोडस मैदानाच्या बाहेर डीके जिम आहे, छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवलेली आहे. मैदान
गणेश काय करतो? 26 धावा आहेत, 12 चेंडू मध्ये धावा मिळवायच्या आहेत त्या 28च्या घरामध्ये. मोठं काही नाहीये, 2-2 जरी घेतले तर होत असतात. कतरशे दर्या बांधताय टेंबे टेंबे तलेसाचे. एकेरी दुहेरी धाव थोडीशी मारावी लागेल, परंतु थोडस मात्र सुहास करकरेची काय प्लॅनिंग आहे, काय किती हुशार खेळाडू. ज्यावेळेस समीर चरपळे खेळत होता त्या ठिकाणी मुद्दा म्हणून त्या ठिकाणी थांबला पॉइंटला. आता मात्र काय षडयंत्र असतोय, पॉइंट मध्येच थांबतोय का? पॉइंटच्या क्षेत्रामध्ये नाही आहे, मिड विकेटच्या दरम्यान थांबतोय. काय किती हुशार खेळाडू. हे क्रिकेट बोललं जातो, नेहमीच क्रिकेट असतं. राईट राऊंड विकेट स्वागत केलं चेंडूचं. गणेशला मात्र त्या ठिकाणी लावलेलं आहे. पॉइंट मध्ये लावलं स्वतः डीप मिड विकेटच्या दरम्यान बोलवलं गेलं तर मिड ऑफच्या दरम्यान आलेला आहे. एक धाव घेतली, धाव संख्या होती 27च्या घरामध्ये. मैदानामध्ये सुहास करकरे, हा हसरा चेहरा. पुन्हा एकदा प्रवीणला लावलंय. काय फिल्डिंग लावली गणेशच्या गोलंदाजीवर. मध्यम पेचचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. अक्षय मात्र त्या ठिकाणी हवेमध्ये झोनच्या पायाने कॅच उडाले का, परंतु मात्र त्या ठिकाणी अक्षयने किती आपले रन चोराचे ठरवले आणि हा चौकार. जिगरी आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. या ठिकाणी मात्र अक्षयची बॉडी गरम झालेली आहे. पुन्हा तेच पाहिलं त्या ठिकाणी गणेशच्या या ठिकाणी अक्षयला तंबूमध्ये परतावं लागतंय. या ठिकाणी गुण लेखक आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला तुम्हाला मॅचेस दाखवली जाते ते सर्व चेहरे निलेश शिंदे आपली सेवा करू शकतात. जर कुठे असे मॅचेस असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला घेऊन देतो. युट्यूबच्या माध्यमातून धावसंख्या आहे ती 31. डीके जिमचे मालक बोलतात की आमचे मित्र परिवार आहेत, फ्री ऑफ चार्ज मध्ये आहेत. त्या ठिकाणी धावसंख्या 31 झालेली आहे. शेवटचा ओव्हर टाकेल. बाकी आहे 9 बॉल आहे टोटल बाकी. एकूण 9 चेंडू आहे. पाहूया काय होतंय. योगेश थांबला बाहेर. योगेश काय करतोय पाहूया. आणि हो पाहून दिला. डीप मिड विकेटच्या दरम्यान त्या ठिकाणी फिल्डर मात्र तैनात करतोय. एक धाव घेतो, दुहेरी धाव करण्याचा इरादा. दुहेरी धाव घेतोय का पाहूया. पंचांकडे जावं लागेल. पंतांनी हा सिग्नल कुठला दिला. विज्ञान युगाप्रमाणे चाललेली ही मॅच या ठिकाणी निलेश शिंदे आणि सहकारी त्यांचे मित्र अविनाश गुरव त्यांच्या सहाय्याने आतापर्यंत हे मॅच पाठवली जाते. धाव संख्या झालेली आहे ती 32च्या घरामध्ये. कोण जिंकणार कोण हरणार हा महत्वाचा नाहीये. फाईट कशी होणार. रोशन योगेश पुन्हा गणेश पुराण. पाहूया यांच्या दिशेने फिल्डर तयार आहे. मात्र वन स्कोर बाउंड्री.
धावसंख्या 36 आहे. जो फटका मारला होती, जी बाउंड्री मारली होती, मिड ऑनच्या दरम्यान, एक ऑनच्या दरम्यान चेंडू पळालं. त्या ठिकाणी गणेश, मला वाटतं एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या 36 झालेली आहे. 54. 7 चेंडू 18 धावा. 54 पण मारलेले आहेत. बाई 11 ही टेन्शन, ही मॅच हे प्रत्येकाच्या अंगामध्ये असलेलं क्रिकेटचा एक वेळ. हा क्रिकेटचा खेळ. स्वागत केलं चेंडूचा, पाहून दिलं. एक धाव घेतो, दुहेरी धाव घेण्याचा विरोधा पाहूया. आपली कॅप हातामध्ये काढलेली आहे. योगेशने रोशनला सांगितलं, भाई मेरे दोस्त, त्या ठिकाणी षटक संपत. धावसंख्या होती ती 38च्या दरम्यान. आमचे गुण लेखक डवळे फ्रेंड, डवळे मित्र परिवार या ठिकाणी गुण लेखक आहेत. सुहास करकर टेन्शन मध्ये, दोन्ही संघ टेन्शन मध्ये. मॅच कुणाकडे जाणार? फक्त डोळे लागून घ्यायचे, मॅचचं फक्त आवाज ऐकायचं. बीपी वगैरे काही वाढून देऊ नका. शांत पद्धतीचा खेळ आज दिवसभर चाललेला खेळ. धावसंख्या आहे ती केवळ 38च्या दरम्यान. किती पाहिजे? 6ला किती पाहिजे? 6ला किती पाहिजे? 6 16. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा. टीम बॅटिंग हँडल करायची नाही आहे प्लीज. परंतु मात्र त्या ठिकाणी आमचे गोलंदाज पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. कोण? प्रवीणला बोलवला, प्रवीणला बोलवला गेलेला आहे. हा पद्मप्रसाद काचण्याचा गोलंदाज प्रवीण. प्रवीण सरकार यश प्राप्त झालं तो शाबासकी मिळते. 6 चेंडू 16 धावा. शाबासकी मिळते. यश प्राप्त केलं, शाबासकी मिळू शकते. आपण शाला काय थोडंसं नाराज होत असतं, एवढं काही नाही आहे. क्रिकेट आहे. राईट विकेट. प्रवीण आपली डोक्यातली कॅप अंपरकडे देत असताना प्रवीण पुन्हा एकदा पद्मप्रसाद काचले या संघाचा आज आर्य कंटेक्शन मधून भाई 11 मधून खेळत असताना उचलला पाऊल, चेंडू टाकला, स्पिन चेंडू होतोय, हवेमध्ये फेकलेला आहे. पाऊल या ठिकाणी मात्र फिल्डर येतोय. आमचा फिल्डर आला, चेंडू उचलला. सॉरी, मिड ऑफचा फिल्डर आला, चेंडू उचलला, हातामध्ये घेतला, एक धाव घेतली. त्याचं नाव आहे अविनाश. धावसंख्या आहे ती 39च्या दरम्यान. पाणी केलं चेंडूला, हवेमध्ये उचललेला आहे. चेंडू जातो तो शॉट मिड विकेटच्या दरम्यान. एक धाव घेतो, दुहेरी धाव घेण्याचा इरादा काय होत नाही. परंतु मात्र त्या ठिकाणी बाजी लावायची. योगेश, बाजी प्रभूला व्हावं लागेल तुला. किती पाहिजे? कितीला? 4 चेंडू मध्ये 4 चेंडू 13. योगेश, बाजी प्रभू बनावं लागेल. ज्यांनी खिंड लढवली होती ते बाजी प्रभू तुला बनावं लागेल. एकेरी दुहेरी धाव घेऊन नाही जमणार. बाजी प्रभू बनावं लागेल. तानाजी माळुसे बनावं लागेल. घाल गेली तरी चालेल, पण शिवायला पाहिजे. हवेमध्ये खेळून दिला आणि हा पाहूया काय होत नाही. चेंडू 7 धावा. मगाशी बाजी प्रभू देशपांडे बनावं लागेल, तानाजी माणूस चालावं लागेल. अरे गड शिवाय गेला तरी चालेल, परंतु गड आला पाहिजे. रोशन 3 चेंडू 7 धावा. शांत पद्धतीचं खेळावं लागेल. युद्ध आहे या ठिकाणी. आर्या कंटेक्शन
इलेव्हन विरुद्ध भाई हा महायुद्ध बघायला मिळेल या ठिकाणी. 3 चेंडू 7 धावा, कुठला सामना कसा फिरतो याला क्रिकेट बोलतात. हा असा एकच खेळ आहे, शेवटपर्यंत बदलला जातो. 3 चेंडू 7 धावा, मॅच पाहायची असेल बाजी प्रभाव बनावं लागेल. शांत पद्धतीचा खेळ आहे, 1-2 धावा घ्याव्या लागतील, मोठी काही गोष्ट नाही आहे. कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेलेला आहे, इरादा बनवतोय का, वन सिंगल घेतलेला आहे, तो घेतोय का पाहूया. या ठिकाणी मात्र पंचांकडे जावं लागेल आणि पंचाने रोहनला दोन चेंडू 6 धावा. वसंत वेल विकी गेलेला आहे. विकी पाहूया काय करतोय. नन्ना म्हणणार आहे उद्याची अशी पायी हो बोलो मेरो संघ जय हिंद जय हिंद. पाणी केली. 2 चेंडू आहेत, 6 धावा आहेत. प्रवीण गोलंदाज आहे. प्रवीण हा वंडावूनला गोलंदाजी करणारा पद्मप्रसाद काचले संघातून आज या ठिकाणी करतोय. बाई हा चेंडूचं पाणी केली. 1 धाव घेतली, 2 धाव घेतल्याचा इरादा पाहतो का पाहूया. विकीला थांबा सांगितलेला आहे. 1 चेंडू 5 धावा. मॅच कशी होते काय होते. पिंटा म्हणून सूरज म्हणून नाव, उगवता तारा उगवता सितारा. 1ला 5 काय होणार. 5 तुमचा संघ आहे काय डीकेजी. बाई डीकेजींच्या मालकांचा संघ आहे. मॅच काय कुठे मॅच होणार, कोण किंवा कुणासाठी करणार. डीकेजींचा मालक आहे, बाई संघ आहे. आणि कंटक्शन मोठा संघ आहे. सेम बॉल सेम अशी दोन्ही. सूरज आहे